साधारण गरम आहे, म्हणजे थंड झालं का भराय घरातील सगळी कामं दिवसभराची राहिलेली आता. टप्पामध्ये चोळ बसायची समजलं जेवढे ह्या बिया देते ना ह्यावाले 60 चमचा वेगळा ठेवते त्या ह्याच्यामध्ये टाकतात ना त्यांची सोय. फुलं बघा मोगऱ्याची किती फुलले आहेत ते. आणि काल पाऊस पडून गेला, जमीन बघा कशी अशी थोडीशी अशी ओलसर ओलसर वाटते. चुकीचं आहे हे बघा, पण ते ओलसरपणा येतो ना सकाळच्या वेळेचा. इथे पण छान अशी फुलं, सुगंध सगळा पसरला आहे मोगऱ्याच्या फुलांचा. आणि आता सकाळी सकाळी मिरची भाजायला घेते मी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. इतकी छान झोप झालेली आहे आज, डोळे बघा माझे सुजलेले आहेत. म्हणजे मिरची वगैरे साफ करून झाली ना, त्याच्यामुळे रिलॅक्समध्ये मी रात्री झोपले होते. आणि आता सकाळी उठल्या उठल्या पहिला आता भाजायला घेतले. काल झाले असते हो भाजून, पण पावसाने गोंधळ केला ना काल संध्याकाळी, त्याच्यामुळे सगळं आम्हाला भरून ठेवावं लागलं. मग म्हणजे साईडलाच करून टाकलं लगेच, मग उगाच म्हटलं रिस्क नको. आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता घेतलं आहे भाजायला. कारण एक समजा ना 8:30-9च्या दरम्यान ना कुणाला जेव्हा मसाला घेऊन जातील कुटण्यासाठी डंक्यामध्ये, तसं त्यांना फोन करून सांगितलेलं आहे. तर तोपर्यंत माझं हे भाजून होऊन जाईल. 2 मसाले आपले तयार झालेले आहेत, म्हणजे स्पेशल मसाल्याचा आणि मच्छी मसाला आणि तो. आणि मीडियम मसाला आहे ना, ते पण सगळं रेडी झालेलं आहे. फक्त गरम मसाले जरा बाकी आहे मेजरमेंट वगैरे काढायचं. म्हणजे आज हे माझं मसाल्याचं काम आहे ना, तेच माझं सगळं जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे आज घरातल्या कामाकडे थोडंसं जरा साईडला करावं लागणार आहे. पण हे पण गरजेचं आहे, एकदा कुटायला गेलं ना डंक्यामध्ये मग काही चिंता नाही. मग घरातलं काय मी कधी पण करीन, असं आहे सगळं. चला आता कुणाला जेव्हा गेले चहा ठेवला त्यांनी, म्हटलं उगाच उशीर नको म्हणून पटापट आता मी ना उठल्या उठल्या पहिला ते करायला घेतलेलं आहे. चला सुरुवात करूया पटापट. खलखलीत भाजून झाले. काठी द्यायचं नको पसरवू, मी उचलायला लागणार आहे टाकायचं. जवळजवळ सगळं भाजून व्हायला म्हणजे झालेलं आहे. फक्त एकच गोणी बाकी आहे, ती बघ तुम्हाला समोर दिसते ना, तेवढीच मिरची भाजायची. मी घेतला आहे थोडासा ब्रेक, पाणी पिते जरा, थंड जरा पाणी घेतलं आहे. आणि ऊन पण बघा आता आलं आहे, वाजलीत किती 10 वाजलेले आहेत. 2 प्रकारचे मसाले आपले ते तयार झालेले आहेत. आता ठेवलं त्याला. हा बघा माझा बोका, काय 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 हवंय. आता त्या गुरांची दादागिरी वगैरे करून आला, तिथे आड्याजवळ गुरं आलेली ना, तर त्यांच्याशी दादागिरी करून होता. जा आता घरात झोप जा. इथे जरा गार असतं ना, त्याच्यामुळे इथे बसलेला आहे तो. आणि दोघं पण खाऊन पिऊन झालेले आहेत. त्यांच्यासाठी ते जेवण आहे ना, ते मी रात्रीच एक्स्ट्रा बनवून ठेवलं होतं, कारण मला आज माहीत होतं की वेळ मिळणार नाही, त्याच्यामुळे त्यांची सोय करून ठेवली होती. तर कुणालच्या बाबांनी त्या दोघांना जेवायला दिलं वाघ्याशेरूला, त्यांचं झालं आहे खाऊन पिऊन. आता पाणी पिते आणि परत ती तेवढी मिरची बाकी आहे ती भाजून घेते. मला असं वाटतं साधारण अर्धा तास तरी जाईल ते भाजायला. आणि 2 मसाले जे तयार झालेत ना, ते गाडीमध्ये सर्व भरलेलं आहे सामान.
ही बघा गाडी पण रेडी आहे. कुणालच्या गेले तर आता आंघोळीला ते आता घेऊन जातील ते. आणि मग हा जो मसाला आहे हा एक तिसरा मसाला तो संध्याकाळच्या वेळेस नेतील. कारण असं पण ना मसाला कुटायला म्हणजे वेळ जातो, पटकन काय होत नाही. त्याच्यामुळे ते 2 मसाले तयार झाले ना का ते येतील ना घरी रिटर्न आणि त्यानंतर मग हा घेऊन जायचा. त्याच्यामुळे म्हणजे घाईघाई अशी अजिबात नाही आहे. म्हणजे संध्याकाळी जरी ती मिरची भाजली तरी पण चालून जाईल. पण मी भाजून का घेते सगळे एकत्र, तर 10 वेळा मग ते अंग आपलं जळजळत बसतं ना, त्याच्यामुळे एकदाच भाजलेली बरी. त्याच्यामुळे भाजून झाली का मी पण मोकळी मग माझं घरातलं काम करायला. आज नाश्ता विषय काही नाही, नाश्त्याला आराम, वेळच नाही आहे. त्याच्यामुळे आता फ्रीजमध्ये थंड दूध वगैरे आहे. मी सांगितलं कुणालच्या बाबांना दूध वगैरे आहे ना, केळी वगैरे आहेत घरात, ते प्या तुम्ही दोघंजणं आणि ते खातील आता दोघंजणं. आणि मी थोड्या वेळाने खाईनच. चहा चिवडा वगैरे तसं खाऊन झालेलं आहे. पण आता हे अंग पण असं आहे ना जळजळते, हातमध्ये दम काही भरू पण शकत नाही. म्हटलं राहू दे, पटकन म्हटलं करून घेते, पाणी पिते. आता बघा सध्या हे पावसाचं चाललं आहे ना, त्याच्यामुळेच मी सकाळी सकाळी घेतलं करायला. म्हटलं संध्याकाळचा काही भरोसा नसतो, म्हटलं पाऊस आला की सगळं काम राहून जातं. काल संध्याकाळी बघा तसंच झालं. पण नशीब ते गरम मसाले सगळे भाजून घेतले ना मी, त्याच्यामुळे सोयीचं झालं. नाही ते गरम मसाले पण जास्त प्रमाणात असतात ना, थोडासा वेळ जातो भाजायला. त्याच्यामुळे आता सकाळी म्हणजे कसं स्पेशल मसाल्याचं आपलं म्हणजे झालेलं आहे पूर्ण कंप्लीट काम. आता फक्त मीडियमचं राहिलं ते आता पटापटानं करून घेते. त्याच्यामुळे ह्या पावसाच्या ह्याच्यावरती म्हणजे आहे असं वातावरण, त्याच्यामुळे संध्याकाळमध्ये थांबून काय उपयोग नाही. जो काही उशीर होईल ना तर म्हटलं आत्ताच होऊ दे, आणि त्याच्यामुळेच हे सगळं एकदम करायचं काम घेते. आता हा काय आजचा शेवटचा दिवस आहे. मग आज एकदा कुठून आला की नंतर एक दिवस आपल्याला आराम मिळेल. कारण पॅकिंग वगैरे आपण काही करू शकत नाही, कारण मसाला थंड होईपर्यंत एक दिवस आम्ही वाट बघतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही पॅकिंगला सुरुवात करतो. अवतार बघा काय झालं, चेहरा असा काळा काळा पडला आहे. चला ब्रेक संपला, पाणी पिते. आज माझ्या चंगू मंगूला मी आईस्क्रीम देणार आहे. रात्री कुणालच्या हवा ना त्या दोघांसाठी आईस्क्रीम घेऊन आले होते, पण रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे दिले नाही आम्ही. मग थंडी म्हणजे सर्दी विर्दी होते ना, त्याच्यामुळे वाघ्या आपला खूप जरा नाजूक आहे ना, त्याच्यामुळे शेरूला काय नाही होत. तर दुपारच्या वेळेस आम्ही वाघ्या आणि शेरू यांना आईस्क्रीम देणार आहोत. कोणाला आईस्क्रीम खायचं आहे? किती वाजले बघा, झालं माझं सगळं काम पूर्ण. 12:30 झाले बरोबर. हां सकाळी 7 वाजता सुरुवात केलेली, अजून पण बघा चूल आपली धगधगते. 12:30 वाजले एवढा मसाला सगळा भाजायला. आणि कुणालचे बाबा आले डंक्यावरती जाऊन, 2 मसाले दिलेत ना आपले. आता बघा हा फक्त मसाला राहिला आहे, मीडियम मसाला आपला आहे ना. आता हा गार झाला ना, झालं ना गार मिरची, साधारण गरम आहे म्हणजे थंड झालं का भरायचं आपण. आणि गरम मसाले बघा तिकडे पडलेले आहेत, मीडियम मसाल्याचे पडलेले म्हणजे असे थंड करायला ठेवलेले आहेत. हां आपल्या मीडियम मसाल्यामध्ये गरम मसाले कमी प्रमाणात असतात. काय बाबा मिरची टाकायची ना. चला आता हे भरून घेते आणि त्याच्यानंतर हा सगळा पसारा मला आवरायचा आहे. काढूया नंतरला, आज घराकडे बघायला वेळच नाही आहे. हे बघा काय पसारा पडला आहे. हे बघा ते गरम मसाले बाकी होते ना काढायचे, मीडियम मसाल्याचे, ते आता काढून घेतले. आता हे सगळं मला आवरायचं आहे, हे पूर्ण घर आता क्लीन करून घ्यायचं आहे. हे असं सगळं होतं सगळं, त्याच्यामुळे आपण काय करू शकत नाही. ठीक आहे आपण करूया आता. हे असं एक दिवस असं जोरात काम असतं ना, त्याच्यामुळे मग थोडीशी गडबड होते. चला भरूया. हे पण सगळं उचलायचं आहे, काल पाऊस आलेला ते. तर सध्या आपलं मसाल्याचंच बघा चालू आहे, त्याच्यामुळे वेगळं काही तुम्हाला मी दाखवू शकत नाही. म्हणजे गेले 2-3 दिवस झाले तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून हेच दाखवते, पण असं वेगळं असं माझं काही होतच नाही आहे. आणि पूर्ण दिवस बिझी जातो, त्याच्यामुळे फारसं जेवणाचं पण म्हणजे फारसं असं काही केलं जात नाही. शॉर्टकटमध्ये सगळा स्वयंपाक वगैरे असतो. तर इथे घरातलं बघा सगळं आवरावर केलं, म्हणजे जे काही पसारा झाला होता तो सगळा उचलला आणि सगळं मिरचीचं म्हणजे मसाल्याचं जे काही साहित्य होतं ते व्यवस्थित सगळं भरून ठेवलं. पूर्ण घर झाडून वगैरे घेतलं, त्याच्यानंतर स्वतःचं आवरून घेतलं. आणि आत्ता मला देवपूजा करायची होती. तुम्हाला टायमिंग सांगते, इतकं लेट झालं होतं देवपूजा करायला, म्हणजे अंदाजे 1:15-1:30च्या दरम्यान देवपूजा करून घेतली मी. देवाला माहीत आहे की आता सकाळपासून मी काम करते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की देव नाराज नाही होणार. त्याच्यामुळे म्हणजे पहिला मी माझ्या कामाला प्राधान्य देते, जे गरजेचं आहे. कारण सगळ्यांच्या बघा आता ऑर्डर आपण घेतलेल्या आहेत आणि त्यांना वेळेत देणं हे माझं पहिलं काम आहे. आणि त्याच्यामुळेच मग त्या पद्धतीने सगळं मी करते. परत का कान हलवायला लागला रे? परत तुला कानाला बूज आला वाग्या?
खाऊ खायचा. हे बघा आईस्क्रीम त्यांना आणलेले, काल रात्री आणलेले आईस्क्रीम, पण रात्री आम्ही दिले नाही. बघा असे शेपट्या हालतात बघा. आता दुपारची वेळ आहे ना, तर जीव कसा कासावीस होतो ना गरमीने. कशी एनर्जी आली बघा आईस्क्रीम बघून. असे पडले होते उतानी दोघं पण. खावा. तर आम्ही काही जास्त देत नाही हो, काहीतरी देतो आपलं. मुका जीव आहे, त्यांना पण असं वाटतं ना. गरमीचा त्रास त्यांनाच जास्त होतो आपल्यापेक्षा. आता जेवायचं आहे आम्हाला. आता ह्यांना आईस्क्रीम दिला ना की आम्ही मग जेवून घेतो. त्याच्यानंतर हे बघा थंड झालेले गरम मसाले ना त्याला भरून ठेवले. साधारण जरा असं कोमट वाटतं ना म्हणून पिशवी ती खुल्ली ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मग असं पॅक करून घेणार. अजून वजन करायचं बाकी आहे त्याचं. फायनल वजन बाकी आहे, फायनल वजन. काय ऊन पडलं ना बाहेर. मग अशा हालत खराब झाली माहिती काय मिरची. एकदा संध्याकाळी पडणार आहे. आता काय पडला तरी काय आपल्याला काय फरक पडत नाही. आपलं झालं आहे बाबा काम. मसाल्याचं काम आपलं कंप्लीट झालं, त्याच्यामुळे काही चिंता नाही आता आम्हाला पाऊस पडला तरी पण. म्हणून तर घाई केली ना एवढे सकाळी सकाळी एवढं धावपळ करून. सगळं काम घरातलं साईडला ठेवलं. पहिलं आधी ते मसाल्याचं पूर्ण केलं. आता संध्याकाळच्या वेळेस करायचं घरातलं काम. आता कपडे बिडे भिजवलेत मी, दिवाबत्ती करून घेतला. आणि आता जेवून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस कपडे बिडे तर संध्याकाळी. आता काही ताकद नाही राहिलेली आहे. जेवायचं जरा आराम करायचा. संध्याकाळी बघूया. कसा वाटला आईस्क्रीम वाघ्या शेलू? विरघळलेलं नाही ना अजून. ते वाच. चला आता भूक पण लागली जाम. कुणाल उठला? त्याला झाला का लंच टाईम? नंतर परत थांबायला. दूध पियाला होता ना. तरी 2 वाजले आता जेवायला. अवतार बघ काय झालाय. केला बंद नळ? हा काढते. हा तर पाणी भरतोय आता. टाकी जरा रिकामी करतोय. चालू आहे, पाणी येत आहे अजून. घरातली सगळी कामं दिवसभराची राहिलेली आता करून घेतली. कपडे धुवून झाले, लादी पुसून झाली वगैरे. परत साफसफाई, किचन बिचन सगळं आवरलं. खूप कामाचं जरा हे झालं होतं. घर सगळं अस्ताव्यस्त झालेलं, त्याच्यामुळे पटापट आता करून घेतलेलं आहे. आणि आत्ता आम्हाला थोड्या वेळाने मसाला आणायला पण जायचं आहे. आत्ताच त्यांना फोन लावला होता, पण अजून काय दळून झालेलं नाही आहे. दळून म्हणजे ते कांडप मशीन म्हणतात ना, मी दळूनच म्हणते, चक्की नाही आहे, कांडप मशीन असते ना, डंकेवाली. एक मसाला आपला न्यायचा आहे तो बघा. त्याची ठेवला साईडला करून. तिकडे लाईट गेलेली, त्याच्यामुळे ते म्हणाले की अजून थोडासा वेळ जाईल आणि मग हा घेऊन जाणार. आणि मग जो झालेला मसाला ना तो घेऊन यायचा. त्याच्या आधी म्हटलं घरातलं काम करून घ्यायला पाहिजे ना, त्याच्यामुळे तयारी. तर आता हा जो मॉप आहे ना, हे बघा तुम्हाला मी दाखवते. त्याचं हे बघा हे चेंज करायचं आहे. पूर्ण घाण झालं आहे. तर कुणालच्या आव्हानं म्हटलं जरा शेरवा बदली करून द्या. तेव्हा ते हे काढतायत, ते घेऊन आलेत आता. आतमध्ये घरामध्ये हॉलमध्ये जरा पुसायचं बाकी आहे. ते मॉपचं ते खराब झालं, रॉडचं ते खालचं काय त्याला म्हणतात, स्पिन मॉप ना ह्याला. त्याच्यामुळे मग राहिलं ते आता चेंज करून देतात. मग ते घरामध्ये पुसलं का झालं मग घरातलं काम. तर अशा पद्धतीने आज आमचा दिवस गेलेला आहे. म्हणजे खूप सकाळपासून कामाचा भार थोडा जास्त होता. दुपारी भरपूर असा आराम केला आम्ही. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आज काय फारसं म्हणजे किचनचं काय असं शेअर करता आलंच नाही. खूप गडबडीचा दिवस असा हा दिवस असतो आमचा, जेव्हा मिरची वगैरे भाजायची असते ना. पूर्ण दिवस आमचा जातो त्याच्यामध्ये. आणि मुख्य काय होतं की आपल्याला पण थकायला होतं, कारण किती पण आपण म्हटलं की झाकून हे करून सगळं घालायचं तरी पण थोडीफार कुठे ना कुठे मिरची ती लागतेच. आणि मग जळजळ होते अंगाची. थंड पाणी जरा असं अंगावर घेतलं की बरं वाटतं, असं छान वाटतं. पण निदान 2 दिवस तरी जातात ही जळजळ कमी व्हायला, हो की नाही. खूप असं उडतंच वारा वगैरे असतो, त्याच्यामुळे पावडर बघा असते ना, बारीक कण असतात, त्याच्यामुळे उडतं, थोडाफार त्रास होतो. ठीक आहे म्हटलं, चालायचं, आपलं काम आहे तर थोडाफार त्रास होणारच. शेरू आमचा कोणाकडे बघतोय बसला. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. आणि कोणाला जर का ऑर्डर करायची असेल मसाल्याची तर स्क्रीनवरती नंबर देते, त्या नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप धन्यवाद.